वारकरी अनेक मैल चालून पंढरीच्या दारी पोहोचलाय। कळस दिसताच एकच धावा करत तो विठुरायाच्या दर्शनाला निघालाय। तो जो क्षण असतो, ती जी वेळ असते, तेच वर्णन करणाऱ्या या काही ओवी। चालला गजर जाहलो अधीर, लागली नजर कळसाला, पंच प्राण हे तल्लीन, आता पाहीन पांडुरंगाला। देखिला कळस डोईला तुळस, धावितो चंद्रभागेसी, समीपही दिसे पंढरी, याच मंदिरी माऊली माझी। माऊली 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 रूप तुझे। माऊली 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 रूप तुझे। विठ्ठल 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 विठ्ठल। माऊली रामकृष्ण हरी। पुढारी न्यूजच्या वारी पंढरीची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी कस्तुरी। आषाढी वारी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा। वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा संगम। याच वारीचा, याच वारकऱ्यांचा प्रवास घेऊन आपल्या सगळ्यांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आले हा विशेष कार्यक्रम। चला तर मग सुरुवात करूया पंढरीच्या वारीला। जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, झालो मी परदेशी तुझं विण। ओवाळावी काया चरणावरोनी, केव्हा चक्रपाणी भेटशील। तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, वेगे घाली उडी नारायणा। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या वाखरीमध्ये पोहोचल्यात। आज माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीचं उभं रिंगण देखील पार पडणार आहे। रिंगण पार पडल्यानंतर माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या पंढरपूरपर्यंतचा प्रवास करणार आहेत। दरम्यान रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात सामावण्यासाठी दोन्ही पालख्यांमधले हजारो वारकरी दाखल झालेत। मजल दर मजल करत माऊली आणि तुकोबारायांसोबत पंढरीच्या पांडुरंगाचं स्वरूप पाहण्यासाठी वारकरी पंढरपूरच्या वेशीजवळ पोहोचलेत। आता त्यांना फक्त विठुरायाच्या भेटीची आस आहे, तर दुसरीकडे पांडुरंगाला देखील आपल्या लाडक्या वारकऱ्यांना भेटण्याची खूप ओढ लागली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरमध्ये दाखल झालेत। यावेळी फडणवीसांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन पालखी तळापासून दिंडीपर्यंत चालत नेली आहे। मुख्यमंत्री देखील वारकऱ्यांसोबत विठुरायाच्या नामघोषात तल्लीन झालेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। उद्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय पूजा देखील पार पडणार आहे। भरून आलेला आहे, खूप छान वाटलं आहे। ते वाकरीला माऊलीचं दर्शन घेणं, हा योग मिळणं हे भाग्याचं काम आहे। निश्चित काही पुण्य आहे, त्यामुळे हे भाग्य लाभलेलं आहे। तर कोल्हापूरचे उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील कोल्हापुरातून नंदवाळकडे निघणाऱ्या पालखी सोहळ्याला चांदीचा रथ अर्पण केलाय। कोल्हापुरातून प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळला जाणाऱ्या दिंडीमध्ये दरच वर्षी सहभागी ते होत असतात। याच संदर्भात आढावा घेतलाय शेखर पाटील यांनी, पाहूया।
ज्या पद्धतीनं पंढरपूर या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती जात असते, रथ जो आहे तो जात असतो आणि त्याच पद्धतीनं कोल्हापुरात देखील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटे या ठिकाणाहून रथ जात असतो आणि त्याच रथाची या ठिकाणी तयारी जी आहे ती आता सुरू आहे. स्वच्छता मोहीम जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच राजेश क्षीरसागर यांनी चांदीचा रथ जो आहे तो या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि त्याच रथाच्या ठिकाणी तयारी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षांची परंपरा जी आहे ती या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या ठिकाणच्या वारीला देखील आहे आणि त्याचीच जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे. आपण हा देखणा रथ पाहू शकतोय. ज्या पद्धतीनं पंढरपूरला ज्ञानेश्वर माऊलींचा जो रथ जात असतो अगदी त्याच पद्धतीनं हुबेहूब असा हा रथ बनवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील करण्यात आला. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींची पंढरपूरच्या वारीमध्ये जे रथ पाहायला मिळतोय अगदी तशाच पद्धतीनं हुबेहूब रथ बनवलेला आहे. मोठ्या प्रमाणात चांदीचा देखील आता या ठिकाणी वापर झाला. पहिल्यांदाच चांदीचा रथ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नाही, मी पहिल्यांदा मुळात क्षीरसागर साहेबांचे आभारी मानतो की म्हणजे मी जसं बोलल्याप्रमाणे त्यांनी मला चांदीचा रथ तयार करून दिला आणि जसा आळंदीच्या माऊलीचा रथ आहे त्याच रथाची मापं सगळी ह्या रथाला आहेत आणि माऊलीचाच रथ तो पण आणि ह्यो पण एकच आहे. आम्हाला आनंद होतोय की आम्हाला माऊलीची सेवा करायला मिळते. हे भाग्य आमच्या पदरी पडले, त्यामुळं आम्ही पूर्ण आमचं जीवन सार्थ झाल्यासारखं आम्हाला वाटते. आणि ज्यावेळी आम्हाला असं कधी आषाढ एकादश येत्या आणि माऊलीची सेवा करायला मिळते हे आम्हाला वर्षभर वाटत असते. त्याच्यानंतर आमची जी सेवा झाल्यानंतर जे काय आहे, जसं आम्ही व्हिडिओ बघतोय की तिकडच्या माऊलीचा रथ, इकडच्या आमचा पण रथ, आमची इच्छा होती आणि ही आमच्या भावामुळे आणि आमच्या राजेश क्षीरसागर साहेबांमुळे पूर्ण झाली की आमचा चांदीचा रथ व्हावा. आम्ही ज्यावेळी नंदवाळ जात असताना आमची चर्चा असायची. आम्ही यांना भाऊ म्हणतोय तर भाऊ कधी आपला चांदीचा रथ होईल, कधी होईल. पण आमची ह्यावर्षी इच्छा पूर्ण झाली आणि माऊलीने करून घेतली. आमचं जे मनापासून जे हे होतं इच्छा होती ती पूर्ण झाली. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. साताराच्या पाटणमधील रामेष्टवाडीकर मधले चिमुकले देखील आता पंढरीच्या वारीत सहभागी झालेत. मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयघोष करत ही चिमुकली पावलं वारीत ठेका धरताना दिसत आहेत. या चिमुकल्या वारकऱ्यांना काय वाटतंय, त्यांची वारी कशी सुरू आहे हेच जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. विजय महाराज, काय सांगाल की ही शिक्षण संस्था तुम्ही चालवत असता आणि वारीला या विद्यार्थ्यांना घेऊन येता, काय वेगळा अनुभव असतो वारीचा? गेल्या काही वर्षापूर्वी हे वेगवेगळ्या पद्धतीनं मी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये शिकलो, ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि राहिल्यानंतर ज्ञानोबारायांनी दिलेला प्रसाद, तोच प्रसाद त्या काळात आळंदीत संस्था अनेक होत्या. काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी संस्था काढल्या, पण आपण एक डोंगराळ भागामध्ये सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये ही संस्था सुरू केली. जवळजवळ 8 वर्ष झाली, पण आजपर्यंत कसली अडचण भासली नाही. नवीन नवीन अनेक गायक, वादक आणि कीर्तनकार आज या संस्थेच्या माध्यमातून तयार झाले. हे जे सुख आहे ते प्रचंड मोठं आहे. या सुखाला म्हणजे या सगळ्यात मोठी कोणती संपत्ती असेल तर ही संपत्ती आमच्याकडे आहे. बाळा, काय सांगशील? हे टाळ गळ्यामध्ये, तुळशी माळा, या सगळ्या गोष्टी आहेत. काय वारीच्या वाटेवर काय वाटलं? वारीच्या वाटेवर एक खूप आनंद होतो आणि कसं वाटतं की आपल्याला घरची आठवण येत नाही, घरचं ध्यानही होत नाही. एकदा आपण त्या वारीमध्ये एक खमंग झालो की असं वाटतं की आपण घरीच आहोत. काय कसं वाटतंय वारीला येऊन? घरची आठवण वगैरे होत नाही का? घरची आठवण नाही होत, कारण की आमचे महाराज आणि आमच्या काकी आहे तिथे, त्यामुळे. अरे वा, क्या बात आहे. काय शिकायला मिळालं सगळ्यात? ह्या सगळ्यातून शिकायला भेटतं की आम्हाला संस्थेत हरिपाठ शिकवतात, प्रवचन शिकवतात आणि कीर्तन सुद्धा शिकवतात आणि सगळं पाठांतर आमचे रोज महाराज घेतात. आणि घरात असून आमचा अभ्यास होत नाही, पण संस्थेत आल्यापासून सगळा अभ्यास पूर्ण होतो. हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते प्रचंड सुंदर असे विद्यार्थी आहेत. यांच्यामध्ये हरिनामाचा जो जयघोष आहे तो प्रचंड मोठा आहे. असेच हे विद्यार्थी वर्षोनवर्षे या वारीच्या वाटेवर चालतायत. ज्ञानोबा आणि तुकोबांचं बोट पकडून विठोबाला भेटायला जात आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कॅमेरामन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, भंडी शेगाव. माऊली वारी नेत्यांची या आमच्या खास सेगमेंटमधून आम्ही आपल्याला दररोज एका नेत्याची वारी दाखवत असतो. यामध्ये आम्ही आपल्याला पंढरीच्या वारीशी असलेलं त्यांचं नातं आणि त्यांचे अनुभव पोहोचवतो.
आज आपण कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वारी संदर्भात जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात. आज आपण कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचं आणि वारी संदर्भातलं नातं कसं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरात प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं त्या ठिकाणी वारी कोल्हापुरातून निघत असते, नंदवाळ या ठिकाणी, आणि त्या वारीला मोठं योगदान जे आहे ते त्यांचं लाभलेलं आहे. यावर्षी नुकतीच त्यांनी चांदीची रथ जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर याच अनुषंगानं आपण आज त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. साहेब, पांडुरंगाचं आणि राजेश क्षीरसागर यांचं नातं कसं आहे? नाही, पांडुरंगाचं आणि या महाराष्ट्रातील तमाम मराठी मनांचं सर्वांचं नातं घट्ट आहे. खरं म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर रुक्मिणी देवी थोड्या रुसून गेल्या आणि मग विठ्ठलराया त्यांना मनवण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी स्थायिक झाले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मग त्यांच्या भेटीसाठी तमाम महाराष्ट्रातील मराठी जन हे वारीच्या रूपानं त्या ठिकाणी जात असतात. आणि ही वारी वर्षातून एकदा असती, पण त्या वारीची वाट पाहत या आपल्या राज्यातील किंवा मराठी जन या ठिकाणी पाहत असतात. आणि वारी ज्यावेळी पूर्ण होती त्यावेळी त्या वर्षाचं एक या ठिकाणी समाधान झालं असं त्यांना वाटतं. खरं म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विठ्ठल जाणवतात. जसं आता कोरोनाच्या वेळेला आपण अजय अतुलांचं एक गाणं सुंदर होतं की मी जिथं गरज आहे लोकांना त्या ठिकाणी मी आहे, डॉक्टरांच्या रूपात आहे, नर्सच्या रूपात आहे, जे जे मदत करतात त्यांच्या रूपात मी त्या ठिकाणी, असं विठ्ठलाचं गाणं एक त्यांचं फार सुंदर होतं आणि हे सत्य आहे. चांदीचा रथ ज्याची मागणी अनेक दिवसांपासून होती, मात्र तुम्ही ती इच्छा व्यक्त करून दिली होती की मलाच तो करायचा आहे, आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी तो भव्य दिव्य कार्यक्रम देखील दसरा चौकात झाला. कसं बघता, एक चांगलं काम वारकऱ्यांसाठी आपण केलेलं आहे, एका वारीसाठी काय बदलत गेलेलं आजपर्यंत तुम्हाला जाणवलेलं आहे आणि आत्ताची ही वारी तुम्ही बघताय? नाही, आपण खरं तुम्हाला सांगू, अनेकांच्याकडं कोट्यावधी रुपये असतात, अनेक काही गोष्टी असतात, पण अशा प्रकारचं सत्कार्य माझ्याकडून करून घेतलं विठ्ठलानं, यात मी माझं भाग्य समजतो. पैसे कोणाकडे नाहीत असं नाही, इच्छा कोणाची नाही अशी नाही आहे, पण विठ्ठलानं माझ्याकडून हे काम करून घेतलं यामध्ये मी भाग्यवान असं समजतो. माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ मी त्या ठिकाणी 70 किलो चांदीचा रथ या वारीसाठी दिलेला आहे. पहिल्यांदाच उद्या त्या वारीच्या निमित्तानं आपण सर्वजण नागरिक त्याला पाहतायत. खऱ्या अर्थानं 120 घनफूट लाकूड सागवान देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. फार सुंदर असा रथ आपण या ठिकाणी केलेला आहे आणि तो रथ उद्या आपल्या वारीमध्ये असेल. कशी सुधारणा या पुढच्या काळात देखील अजून चांगली होणे अपेक्षित आहे? तुम्ही काय नेमकं प्रयत्न? नाही, आपण नेहमीच पाहत असतो वारी जशी पुढे जाईल तशी पाठीमागं हे वारकरी स्वच्छता देखील करत असतात. त्यामुळे तिथं कुठलं नियोजन नाही, नियोजन आपोआप लागत असतं. विठ्ठल आपोआप ती बुद्धी देत असतो, एक लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी लाखो भाविक रस्त्यावर असतात. जे जे काही घडायला पाहिजे, आपण जसं रिंगण सोहळा म्हणता, रिंगण सोहळ्याला आपोआप सगळं नियोजन तयार होतं, ते बरोबर रिंगण त्यासाठी ती जागा ठेवली जाते. म्हणजे हेच तर वैशिष्ट्य आहे. लाखो लोक, त्यांना असणारी शिस्त आणि आपला पण लावून घेतलेली शिस्त, हेच तर विठ्ठलाचं देणं आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये विठ्ठलाची आजवरची कशा पद्धतीनं प्रभाव पडलेला आहे आणि या पुढच्या काळात देखील कशा पद्धतीनं या पुढचा प्रवास जो आहे तो विठ्ठलाच्या रूपांमध्ये विठ्ठलाच्या सोबत तुमचा जाणार आहे? काय सांगाल? खऱ्या अर्थानं विठ्ठलाने काय सांगितलेलं आहे की एक मदतीचा हात असला पाहिजे प्रत्येकाला. आणि म्हणजे आपण या ठिकाणी आपण काय करायचे बोलू नाही शकत, पण विठ्ठलाचे जे विचार आहेत किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या हातातून जे सत्कार्य घडतं ते निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं सत्कार्य घडत असतं. वारीसाठी किंवा विठ्ठलाच्या या सगळ्या जे काही आपलं चाललेलं आहे यासाठी वेगळं काय करायला लागत नाही, आपल्या आपोआप सगळं घडत असतं. आणि म्हणून माझ्या पुढच्या जीवनामध्ये मी तर आपल्याला सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मी ज्यावेळी गाडीत असतो आणि थोडा मला वेळ मिळत असतो त्यावेळेला मी विठ्ठलाची गाणी ऐकतो. मी आठवड्यातून 4 ते 5 दिवस व्यायाम करतो. ह्या 4 ते 5 दिवसामध्ये सलग 40 मिनिटं मी विठ्ठलाला ऐकत असतो. एक वेगळी ऊर्जा आहे आणि म्हणून माझं जीवन पुढचं विठ्ठलासोबतच जाणार असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक सुविधा कशा पद्धतीनं चांगल्या देता येतील यासाठी आपण प्रयत्न करू असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटले. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. वारीच्या वाटेवरील भांडी शेगाव इथल्या बाजीरावची विहीर वारकऱ्यांच्या आस्थेचा विषय मानला जातो. दरम्यान याच सारखी वारीच्या वाटेवर असणारी आस्थेची ठिकाणं आणि त्यांची सद्यस्थिती कशी आहे याच संदर्भात वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या भावना जाणून घेतल्यास सुजित काळंगे यांनी पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी आळंदी ते पंढरपूर
ही वारी फक्त पाऊल वाटेची वारी नसते, तर ही वारी आस्थास्थळांची वारी असते. अनेक अशी ठिकाणे आहेत जी वारकऱ्यांच्या आस्थेची, श्रद्धेची आणि भावनेची आहेत. तिथं गेल्यावर वारकऱ्यांच्या भावना ओथंबून वाहत असतात. परंतु या आस्थास्थळांची परंपरा, त्याचा वारसा आणि एकंदरीत सध्याची अवस्था या संदर्भानं आपण आज चर्चा करणार आहोत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील यांच्याशी. महाराज, पहिल्यांदा पुढारी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, जे आस्थास्थळ आहेत त्यांच्या परंपरा नेमक्या काय आहेत आणि तुम्हाला वैयक्तिक त्याच्याबद्दल आस्था का वाटते, कारण काय? नाही, सर्वप्रथम मी इतकंच सांगेन, ही जी विठ्ठलाची पंढरी आहे ही पुंडलिका भेटी परब्रह्म आले का, आणि इथे भक्त पुंडलिक आले त्यांची आज ही 50 किलोची दगडाची नौका पाण्यावर तरंगते. आणि अशा ठिकाणी पुंडलिकांना आईवडिलाची सेवा करा, देव भेटायला येईल सांगितले. आणि देव भेटायला आल्यानंतर पुंडलिकाने त्यांना विटेवर उभा राहायला सांगितलं. आणि भक्त पुंडलिकाने सांगितलं इथे येणाऱ्या प्रत्येकाचा उद्धार कर. तर ते म्हणाले मी फक्त पुण्यवान लोकांचा, ते म्हणाले नाही सर्वांचा झाला पाहिजे. मग त्याने आट गाठली की पहिला चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, मग विठ्ठलाचं दर्शन, मग मी उद्धार करेन. म्हणून म्हटले चरणी वाय भीमा उद्धरी जगा. ह्याच्यानंतर ह्या पांडुरंगाला भेटण्यासाठी संत तुकोबाराय आणि संत ज्ञानोबाराय, संत निवृत्तीदादा, संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत जनाबाई अशा सर्व संतांच्या दिंड्या नाचत गात येत असतात. ही गर्दी आहे, पण या गर्दीला संप्रदाय तेव्हा म्हटलं जातं जेव्हा स्वतःचा ग्रंथ असतो. आणि वारकरी संप्रदायाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. मग हे ज्ञानोबा तुकोबांना घेऊन किंवा सर्व संतांना घेऊन हे लोक मुख्याने येत नाहीत, तर लावणी मृदुंग सुतीटाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने, तो ब्रह्मरस घेऊन चालत नाचत अभंग गात येत असतात. आणि हे येत असताना मध्ये त्यांची श्रद्धास्थानं आहेत वेगवेगळी. तर त्या श्रद्धास्थानामध्ये आता संप्रदायाची फडपरंपरेची म्हटलं तर शिरवळकरांचे प्रथम पुरुषांचं निधन झालेलं आहे ते आहे. ठाकूर बुवा जे पैरबनीचे आहेत ते आदिवासी समाजातले आहेत, त्यांची समाधी आहे. किंवा ही पेशव्यांची विहीर आहे. माझं काय शासनाला माझी प्रार्थना राहील, म्हणणं असं आहे की या ठिकाणी महत्त्वाचे आहे, ह्याचं पावित्र्य काय, ठिकाण काय, इथं कशासाठी ही ठिकाणं आहे, त्यांची जोपासना नीट केली पाहिजे. अनेक वर्ष विठुरायाच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या मात्र काही कारणांमुळे प्रत्यक्ष वारीत जाणं शक्य न झालेल्या वारकऱ्यांसाठी रत्नागिरीत आषाढी वारीचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षीप्रमाणे सकल हिंदू समाजाने रत्नागिरी शहरात आषाढी वारीचं आयोजन केलंय. गेल्या काही वर्षांपासून शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर या संकल्पनेने या वारीचं आयोजन केलं गेलंय. अभंग, नामजप, नित्यपाठ, विठू नामाचा जय जयकार करत ही वारी यंदा निघणार आहे. वारकरी भाविकांनी मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशात टाळ मृदुंग आणि पताकांसह वारीत सहभागी व्हावं असं आवाहन तिथल्या आयोजकांनी केलंय. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आषाढी वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि या वारीत कोणत्याही जाती धर्माचा भेद केला जात नाही. इथे फक्त प्रेम, भक्ती, नम्रता, समता आणि सहिष्णुतेला महत्त्व दिलं जातं. उद्या पहाटे पांडुरंगाची म्हणजेच विठ्ठलाची पूजा सुरू होणार आहे आणि आजच्या वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. पण विठ्ठलाची पूजा ही देखील आपल्या सगळ्यांना पुढारी न्यूजवर पाहता येणार आहे. त्यामुळे आमच्यासह तुम्ही देखील या वारीत नक्की सहभागी व्हा. नमस्कार. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल.